नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डी मराठीच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे अंगारक संकष्टी. या विशेष दिवसाबद्दल बोलणार आहोत. हा दिवस भगवान गणेशांच्या भक्तीसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. संकष्ट चतुर्थी ही प्रत्येक महिन्यात कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला साजरी केली जाते. पण जेव्हा ही चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारक संकष्ट चतुर्थी किंवा अंगारकी चतुर्थी म्हणतात. हे व्रत करणाऱ्यांना वर्षभरातील सर्व संकष्टी चतुर्थीचे पुण्य मिळते अशी श्रद्धा आहे. या व्रताचे महत्त्व, इतिहास, कथा, पूजा, विधी, फायदे आणि इतर अनेक गोष्टींची सविस्तर माहिती आपण आज घेणार आहोत. ही माहिती पूर्णपणे खरी आहे आणि पुराणांवर आधारित आहे. चला सुरू करूया. प्रथम, अंगारक संकष्ट चतुर्थी म्हणजे काय? संकष्ट चतुर्थी ही गणेश भगवानाला समर्पित असते. संकष्ट म्हणजे संकट आणि चतुर्थी म्हणजे चतुर्थी तिथी. या दिवशी गणेशाची पूजा करून संकटे दूर केली जातात. हिंदू कॅलेंडरनुसार प्रत्येक चंद्र महिन्यात कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशी हे व्रत असते. पण जेव्हा ही तिथी मंगळवारी येते तेव्हा ती अंगारकी होते. अंगारक हे मंगळ ग्रहाचे नाव आहे. मंगळवार हा मंगळ ग्रहाचा दिवस असल्याने या दिवशी व्रताचे महत्त्व 1000 पटीने वाढते. पुराणांनुसार या दिवशी गणेश पूजा केल्याने मंगळ ग्रहाच्या प्रभावाने भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात आणि विघ्ने दूर होतात. आता या व्रताचा इतिहास जाणून घेऊया. हिंदू धर्मग्रंथांमध्ये संकष्ट चतुर्थीचा उल्लेख गणेश पुराण, मुद्दल पुराण आणि इतर पुराणांमध्ये आहे. गणेश पुराणानुसार गणेश भगवान हे विघ्नहर्ता आहेत आणि या दिवशी त्यांची पूजा केल्याने सर्व संकटे नष्ट होतात. अंगारकी चतुर्थीचा विशेष उल्लेख आहे, ज्यात अंगारक नावाच्या एका ऋषी पुत्राची कथा येते. ही कथा अतिशय प्रेरणादायी आहे आणि या व्रताची मूळ कारण स्पष्ट करते. पुराणानुसार हे व्रत प्राचीन काळापासून चालत आले आहे. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि इतर भागात हे व्रत मोठ्या उत्साहात साजरी केले जाते. विशेषत महाराष्ट्र गणेश भक्तांसाठी हे वर्षातील सर्वात महत्त्वाचे व्रत आहे. चला आता अंगारक संकष्ट चतुर्थीची कथा सविस्तर जाणून घेऊया. ही कथा गणेश पुराण आणि इतर ग्रंथांवर आधारित आहे. प्राचीन काळी पृथ्वी देवी म्हणजेच भूमाता आणि महान ऋषी भरद्वाज यांचा एक पुत्र होता. त्याचे नाव अंगारक होते. अंगारक हा लहानपणापासूनच गणेश भगवानांचा परम भक्त होता. तो वेदांचा अभ्यासक आणि तपस्वी होता. अवंती नगरीत राहणाऱ्या या ऋषीपुत्राने गणेशाची भक्ती करण्यासाठी कठोर तपस्या केली. त्याने वर्षानुवर्षे उपवास, जप, ध्यान आणि पूजा केली. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन एकदा माघ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला, जो मंगळवार होता, स्वतः गणेश भगवान त्याला दर्शन देण्यासाठी प्रकट झाले. गणेशाने अंगारकला म्हटले, तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे. तू काही वर माग. अंगारकने सांगितले, प्रभू, माझी एकच इच्छा आहे की माझे नाव तुमच्या नावाशी कायम जोडले जावे आणि या दिवशी जो कोणी तुमची पूजा करेल त्याच्या सर्व इच्छा पूर्ण व्हावे. गणेशाने हा वर दिला आणि सांगितले, आजपासून ही चतुर्थी तुझ्या नावाने ओळखली जाईल. जेव्हा संकष्ट चतुर्थी मंगळवारी येईल तेव्हा तिला अंगारक संकष्ट चतुर्थी म्हणतील. या दिवशी व्रत करणाऱ्यांना वर्षभरातील सर्व संकष्टीचे फळ मिळते आणि त्याची सर्व संकटे दूर होतील. अशा प्रकारे अंगारकला गणेशाने आकाशातील ग्रहांमध्ये स्थान दिले आणि तो मंगळ ग्रह म्हणून ओळखला जाऊ लागला. ही कथा दाखवते की भक्तीने काहीही मिळवता येते आणि गणेश भगवान दयाळू आहे. ही कथा फक्त एक कथा नाही, तर तिच्यातून एक
शिकवण मिळते. प्रथम, भक्ती ही सर्वोच्च आहे. अंगारकने कठोर तप केले, पण त्याच्या मनात कोणताही स्वार्थ नव्हता. दुसरे, मंगळ ग्रहाचा प्रभाव. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ ग्रह शौर्य, ऊर्जा आणि संकटनाशक आहे. या दिवशी मंगळ आणि गणेश यांचा संयोग होतो, ज्यामुळे व्रताचे फायदे वाढतात. तिसरे, हे व्रत स्त्रिया आणि पुरुष दोघेही करू शकतात. कुटुंबातील शांती, संतती प्राप्ती, विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी हे व्रत फायदेशीर आहे. आता या व्रताचे महत्त्व सविस्तर समजावून घेऊया. अंगारक संकष्ट चतुर्थी हे वर्षातील सर्वात शुभ संकष्ट आहे. पुराणानुसार या दिवशी व्रत केल्याने 12 महिन्याच्या सर्व संकष्टीचे पुण्य एकाच दिवशी मिळते. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ दोष, मांगलिक दोष असणाऱ्यांसाठी हे व्रत विशेष फायदेशीर आहे. मंगळ दोषामुळे विवाहात अडथळे येतात, पण या व्रताने ते दूर होतात. तसेच या दिवशी गणेशाची पूजा केल्याने व्यवसायात यश मिळते, नोकरीत प्रमोशन आणि आरोग्यात सुधारणा आणि शत्रू नाश होते. वैदिक ग्रंथांमध्ये सांगितले आहे की गणेश हे प्रथम पूजनीय आहेत आणि या दिवशी त्यांची आराधना केल्याने सर्व देवतांचे आशीर्वाद मिळतात. या व्रताचे फायदे काय आहेत? प्रथम, मानसिक शांती. आजच्या व्यस्त जीवनात संकट येतात, पण हे व्रत करून मन शांत होते. दुसरे, आर्थिक लाभ. गणेश हे धनदाता आहे आणि मंगळ ऊर्जा देतो, त्यामुळे व्यवसायात लाभ होतो. तिसरे, आरोग्य. मंगळ ग्रह रक्त आणि ऊर्जेशी संबंधित आहे, त्यामुळे रोग दूर होतात. चौथे, संतती प्राप्ती. जोडप्यांसाठी हे व्रत वरदान आहे. पाचवे, आध्यात्मिक प्रगती. हे व्रत करून भक्ती वाढते आणि मोक्षाच्या मार्गावर प्रगती होते. वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही उपासाने शरीर डिस्टॉक होते आणि ध्यानाने मेंदू मजबूत होतो. आता पूजा विधी सविस्तर जाणून घेऊया. अंगारक संकष्ट चतुर्थीचे व्रत सकाळी सुरू होते. सकाळी लवकर उठून स्नान करा, स्वच्छ कपडे घाला, शक्यतो लाल किंवा पिवळे वस्त्र परिधान करा, कारण मंगळवारचा रंग लाल आहे. घरातील गणेश मंदिर किंवा मूर्तीसमोर दिवा लावा. उपवास करा, फक्त फळ, दूध आणि पाणी घ्या. दिवसभर गणेश स्तोत्र, अथर्व शीर्ष पठण करा. संध्याकाळी पूजा करा. प्रथम मूर्तीची स्थापना करा. दुर्वा, मोदक, फळे, फुले अर्पण करा. धूप, दीप, नैवेद्य दाखवा. गणेश अथर्व शीर्ष म्हणा. त्यानंतर आरती करा. सुखकर्ता दुःखहर्ता. चंद्रोदय झाल्यावर चंद्राला नैवेद्य दाखवा आणि उपवास सोडा. पारणे म्हणजे भोजन करा, पण स्वास्तिक असावे. मंत्र आणि स्तोत्र. गणेश गायत्री मंत्र. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. श्री गणेश चालीसा वाचा, कथा वाचा किंवा ऐका. पूजेत 21 दुर्वा अर्पण करा, कारण गणेशाला दुर्वा प्रिय आहेत. मोदक हे गणेशाचे आवडते भोजन आहे, त्यामुळे 21 मोदकाचा नैवेद्य बनवा. या व्रताचा नियम: उपवास कठोर असावा, पण आजारी असल्यास फळाहार करा. मनात नकारात्मक विचार येऊ देऊ नका. दान करा, गरिबांना अन्न द्या. स्त्रियांसाठी विशेषत कुंकू, हळद अर्पण करा. पुरुषांसाठी लाल चंदन लावा. या दिवशी ज्योतिषीय महत्व: मंगळ ग्रह कुंडलीतील कमजोर असल्यास हे व्रत करा. मंगळ दोष निवारण्यासाठी लाल मुंगा धारण करा, पण व्रत सर्वोत्तम आहे. आधुनिक काळात हे व्रत. आजच्या काळात लोक ऑनलाईन पूजा करतात, युट्यूबवर कथा ऐकतात, पण पारंपरिक पद्धतीच श्रेष्ठ आहे. महाराष्ट्रात मंदिरात मोठी गर्दी असते. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच रहस्यमय व्हिडिओज मध्ये. धन्यवाद.